नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एस के शेख. माझी जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये निवड झालेली आहे. मित्रांनो, मी तुम्हाला प्रॉमिस केला होता की मी तुम्हाला जे जी एसचे महत्त्वाचे टॉपिक काढून दिलेले आहे 21 टॉपिक, तर ते 21 टॉपिक यूट्यूबवर शिकवणार आहे. तर त्या टॉपिकमधला आज आपला पहिला टॉपिक आहे महत्त्वाचे दिनविशेष. हे टॉपिक आपल्याला बघायचं आहे मित्रांनो. मित्रांनो, मी मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून हे सर्व जे लेक्चर्स आहेत तुमच्यासाठी घेत आहे मित्रांनो. आजचा जो विषय आहे आपला दिनविशेष, हा आपल्याला टॉपिक घ्यायचा आहे. तर मी हे दिनविशेष कुठून काढलेले आहेत तर मित्रांनो, हे मी दिनविशेष जे मागील प्रश्नपत्रिकेत विचारलेले जे दिनविशेष आहेत ते घेतलेले आहे. कारण काही प्रश्न मित्रांनो जे शिपाई भरतीसाठी असेल किंवा क्लर्कसाठी असेल, जे काही प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये 2-3 प्रश्न रिपीट होतात मित्रांनो. त्यामुळे जर आपण PYQ अगदी व्यवस्थित करून ठेवलं तर आपले ते 2-3 प्रश्न किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रश्न आपले बरोबर येऊ शकतात. तर त्यासाठी मी हे PYQ काय घेतलेले आहेत मागील प्रश्नपत्रिकामध्ये आलेले. त्यासोबत मित्रांनो, स्टेट बोर्डमधून खूप सारे PYQ प्रश्न, स्टेट बोर्डमधून खूप सारे दिनविशेष त्यांनी विचारलेले आहेत. त्यामुळे मी स्टेट बोर्डमधून बरेच दिनविशेष घेतलेले आहे आणि काही दिनविशेष मी असे घेतलेले आहेत की मला असं स्वतः वाटलं की हे दिनविशेष येऊ शकतात परीक्षेत. तर मित्रांनो, ह्या तिन्ही एकत्रित करून मी तुमच्यासाठी एकत्रित 30 दिनविशेष आणलेले आहेत. तर हे 30 दिनविशेष मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओला एक मिनिट लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे. तसेच आपला जो CKO अकॅडमी नावाचा ॲप आहे तो डाउनलोड करायचा आहे. तिथे मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी अगदी फ्रीमध्ये दिलेल्या आहेत. महत्त्वाचे आपले जे प्रश्नपत्रिका आहेत क्लर्क आणि शिपायांच्या, तिथं मी तुम्हाला दिलेले आहेत. तसेच स्टेट बोर्ड पण त्या ठिकाणी मी टाकलेले आहेत आणि टेस्ट सिरीज पण लवकरच आपण तिथे अपलोड करणार आहोत. आणि ह्या लेक्चरचे जे PDF आहेत ते तुम्हाला आपल्या CKO अकॅडमी ॲप आहे तिथे तुम्हाला ते पाहायला मिळेल. तर चला तर मित्रांनो, आपण लेक्चरला सुरुवात करूया. मित्रांनो, तसं बघितलं तर खूप सारे दिनविशेष आहेत, पण मी तुम्हाला महत्त्वाचे दिनविशेष सांगणार आहे आणि याच्यातूनच प्रश्न येणार आहे मित्रांनो. याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही याची मला खात्री आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपला जो पहिला दिनविशेष आहे, तर हे जे दिनविशेष पहिला आहे 3 जानेवारी. 3 जानेवारी हा दिन आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती असते 3 जानेवारीला. तर आपण 3 जानेवारी हा दिवस सावित्रीबाई फुले दिन म्हणून त्यांची जयंती असते, लक्षात ठेवायचं तुम्हाला. तसेच 1 मे हा दिन आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. मित्रांनो, 2 वेळा प्रश्न हा रिपीट झालेला आहे. तर हे PYQ आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं तुम्हाला. परत रिपीट होऊ शकतो कारण महाराष्ट्राबद्दल माहिती जास्तीत जास्त शिपाई आणि क्लर्कच्या पेपरमध्ये विचारलेली आहे, लक्षात ठेवा. आता 9 जानेवारी हा दिवस आपण प्रवासी दिन, राष्ट्रीय प्रवासी दिन, जे भारताचे प्रवासी दिन आपण साजरा करतो. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 9 जानेवारी हे दिन आपण भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करतो, हे लक्षात ठेवा. तसेच 26 जानेवारी आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. 26 जानेवारी आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आणि 26 नोव्हेंबर आपण संविधान, त्या दिवशी आपण संविधान स्वीकारलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता पुढचा बघा, 29 फेब्रुवारी आपण व्यसनमुक्ती दिन म्हणून साजरा करतो. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. आता काही पुढचे दिनविशेष बघूया आपण. तर 6 नंबरचा आपला दिनविशेष आहे मित्रांनो, 5 सप्टेंबर आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. खूप IMP पॉईंट आहे मित्रांनो. 5 सप्टेंबर आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो, हे लक्षात ठेवा. पुढचा दिनविशेष आहे आपला 15 नोव्हेंबर आपण राष्ट्रीय हित 12 डिसेंबर पाहिजे, हे चुकीचं आहे, ठीक आहे. पुढं बघूया. 6 जानेवारी हा दिन आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो. महाराष्ट्रातील पत्रकार दिन 6 जानेवारीला असतो मित्रांनो, लक्षात ठेवा. खूप महत्त्वाचं आहे, परीक्षेत तुम्हाला विचारले जाऊ शकतो. 27 फेब्रुवारी हे आपण मराठी भाषा दिन
म्हणून साजरा करतो. PYQ आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. 27 फेब्रुवारी हा दिन मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. PYQ आहे, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. 26 नोव्हेंबर आपण हुंडाबंदी दिन म्हणून साजरा करतो. 26 नोव्हेंबर आपण हुंडाबंदी दिन म्हणून साजरा करतो, लक्षात ठेवा. 12 जानेवारी आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करतो. भारतीय युवा दिन, राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करतो. आणि 25 जानेवारी हा दिन मतदार दिन आणि राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून आपण साजरा करतो. आता मित्रांनो 25 जानेवारी आताच आपला जो 25 जानेवारी झालेला आहे त्या दिवशी कोणता दिन असतो तर मतदार दिन म्हणून असतो आणि पर्यटक दिन पण सुद्धा आहे भारतीय, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 28 फेब्रुवारी आपण हुतात्मा दिन म्हणून साजरा करतो. 28 फेब्रुवारी आपण हुतात्मा दिन म्हणून साजरा करतो, हे लक्षात ठेवा. 29 ऑगस्ट आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतो. मी हा दिनविशेष का घेतला तर क्रीडावर भरपूर त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. तर क्रीडा हे टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करून ठेवायचं आहे मित्रांनो. मी तुम्हाला 21 टॉपिक दिलेले आहेत. तर ते 21 टॉपिक 2018 पासून आत्तापर्यंत 2025पर्यंत जी एक्झाम घेतलेली आहे न्यायालयाने, मुंबई उच्च न्यायालयाने, तर त्याच्यामध्ये त्यांचे फिक्स टॉपिक आहेत. GK GSचे 21 टॉपिकच आहेत. ते वारंवार त्याच टॉपिकवर प्रश्न विचारतात. त्यातला जे 21 टॉपिकमध्ये हा एक टॉपिक आहे क्रीडा आणि दिनविशेष, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर आता पुढचं बघा. 14 नोव्हेंबर आपण बाळ दिन म्हणून साजरा करतो. 14 नोव्हेंबर आपण बाळ दिन म्हणून साजरा करतो, लक्षात ठेवा. आता पुढं बघूया मित्रांनो. त्या अगोदर बघा, प्ले स्टोरवरून तुम्हाला CKO अकॅडमी नावाचा ॲप इन्स्टॉल करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी मी फ्रीमध्ये दिलेल्या आहेत. तर हे जो आपला CKO अकॅडमी नावाचा ॲप आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तर यामध्ये मी कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत, तर यामध्ये मी तुम्हाला टेस्ट सिरीज दिलेली आहे फ्रीमध्ये, दिलेली आहे म्हणजे लवकरच टाकणार आहे. मागील प्रश्नपत्रिका टाकलेली आहे शिपाई आणि क्लर्कच्या 8 प्रश्नपत्रिका एकूण. स्टेट बोर्ड पण टाकलेले आहे, महत्त्वाचे स्टेट बोर्ड टाकलेले आहेत मित्रांनो. ह्या सर्वची PDF तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. तर ह्यासाठी तुम्हाला हे ॲप जे आहे इन्स्टॉल करायचं आहे. आणि मित्रांनो दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपण काही बॅचेस लॉन्च केलेले आहेत. त्यामध्ये आपण शिपाई भरतीची बॅच लॉन्च केलेली आहे, क्लर्क भरतीची बॅच लॉन्च केलेली आहे आणि शिपाई भरतीसाठी आपण दुसरी एक बॅच लॉन्च केलेली आहे. त्यामध्ये आपण मुलाखत आणि चापली जातीची परिपूर्ण तयारी करून घेत आहोत. तर या बॅचेसची फी आपली 49 रुपये आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर याच्यामध्ये आपण काही घटक आपण यूट्यूबवर शिकू शकत नाही आणि डिटेलमध्ये आपण शिकू शकत नाही. तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला हे बॅच मी घेतलेली आहे आणि महाराष्ट्रात सर्वात कमी फी मी तुम्हाला या बॅचची ठेवलेली आहेत. आपल्याला पैसे कमवायचे नाही मित्रांनो, तर विद्यार्थ्यांना राईट ट्रॅकवर आणायचं आहे. ज्या बॅचची फी तुम्ही 1000 रुपये देऊन तिथं तेवढं कॉन्टेंट, जो एक्झाम ओरिएंटेड कॉन्टेंट भेटणार नाही, त्याच्यापेक्षा जास्त कंटेंट तुम्हाला या बॅचमध्ये भेटणार आहे. तुमची पोस्ट निघू शकते मित्रांनो, कारण बऱ्याच गोष्टी ज्या आहे अभ्यासाव्यतिरिक्त पण मी तुम्हाला शिकणार आहे. जसे की मागील प्रश्नपत्रिकेचे सखोल विश्लेषण कशा पद्धतीने केले जाते आणि करून पण देणार आहे विश्लेषण. आणि IMP टॉपिक मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि माहिती नसलेले जे प्रश्न असतात त्याचे उत्तर कसे काढायचे, काही टेक्निक्स असतात, तर ते टेक्निक वापरून ते उत्तर काढावे लागतात, ते पण तुम्हाला मी शिकवणार आहे. कमी वेळेत पास कसं व्हायचं, त्याचं रहस्य, स्मार्ट स्टडी कसा करायचा, या सर्व गोष्टी मी तुम्हाला या बॅचमध्ये दिलेल्या आहेत. तर तुम्ही तिथं जाऊन बॅच जॉईन करू शकता मित्रांनो. ही एक बॅच आहे मुख्य मुलाखत व चापली जातण्याची. याची पण फी 49 रुपये आहे. लवकरच या बॅचची फी 99 रुपये होण्याची शक्यता आहे मित्रांनो. तर 99 रुपये फी होण्याअगोदर तुम्ही बॅच परचेस करू शकता. फक्त क्लर्कची जास्त फी, बॅचची जास्त फी आहे, बाकीचे 49 रुपये ठेवलेली आहेत. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता मित्रांनो बघा, पुढचं आपलं जे महत्त्वाचं टॉपिक राहिलेले आहे ते दिनविशेष. तर आंतरराष्ट्रीय जे काही दिनविशेष आहेत त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. तर जो 21 मार्च हा जागतिक वन दिन म्हणून आपण साजरा करतो. 21 मार्च हा जागतिक वन दिन म्हणून साजरा करतो. PYQ आहे मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता बघा, 7 एप्रिल हा दिवस आपण जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतो. 7 एप्रिल हा दिवस जे आहे आपण जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतो. 5 जून हा दिवस आपण जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करतो. 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करतो. आणि 21 जून हा आपण जागतिक योगा दिन म्हणून साजरा करतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो हे पॉईंट. तर मित्रांनो बघा, आपला पुढचा दिनविशेष आहे 5 जून आपण बघितलेला आहे, पर्यावरण दिन म्हणून आपण साजरा करतो 5 जून. 31 मे आपण जागतिक तंबाखू दिन म्हणून साजरा करतो. मित्रांनो काही गोष्टी आपण ट्रिकने सुद्धा शिकू शकतो. जसे की 31 मे आहे, तर तंबाखूमुळे 31 मेले असं आपण लक्षात ठेवू शकतो. ही हिंट आहे, 31 मेले तंबाखूमुळे, हे आपण लक्षात ठेवू. मित्रांनो आपण हे दिनविशेष जे आहे
ट्रिक्सनुसार पण शिकू शकतो. तर तुम्हाला तसं वाटत असेल की प्रत्येक दिनविषयी मी तुम्हाला ट्रिकनुसार शिकवावं, तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर ते पण आपण शिकण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ मोठा होईल, ठीक आहे, पण काय प्रॉब्लेम नाही. तर बघा पुढचा आता 29 डिसेंबर हा जागतिक जैवविविधता दिन म्हणून आपण साजरा करतो. 29 डिसेंबर जागतिक जैवविविधता दिन. 8 मार्च आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करतो. IMP आहे. 8 मार्च महिला दिन. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, ठीक आहे. 2 ऑक्टोबर आपण गांधी जयंती साजरी करतो. आता पुढचं बघा 26 नोव्हेंबर संविधान दिन. तुम्हाला सांगितलं होतं मी. PYQ आहे मित्रांनो, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. 22 मार्च जागतिक जल दिन म्हणून साजरा करतो आपण. 22 मार्च जागतिक जल दिन म्हणून साजरा करतो. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की 22 मार्च हा कोणता दिवस आहे, तर जागतिक जल दिन म्हणून आपण साजरा करतो. 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा करतो आपण. 16 सप्टेंबर हे जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा करतो. खूप महत्त्वाचं, लक्षात ठेवा. स्टेट बोर्डमधून आपण घेतलेला आहे विशेष. 22 एप्रिल हा दिवस आपण पृथ्वी दिन म्हणून साजरा करतो. 22 एप्रिल हा आपण पृथ्वी दिन म्हणून साजरा करतो. तर 23 मार्च आपण शहीद दिन म्हणून साजरा करतो. 23 मार्च आपण शहीद दिन म्हणून साजरा करतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे जे महत्त्वाचं कंटेंट आहे, एक्झाम ओरिएंटेड कंटेंट मी तुमच्यापर्यंत देणार आहे. 21च्या 21 टॉपिक मी तुम्हाला यूट्यूबवरती अगदी फ्रीमध्ये शिकवणार आहे. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि तुम्हाला याच्यापेक्षा डिटेलमध्ये शिकायचे असेल तर आपली जी बॅच आहे ते बॅचेसमध्ये तुम्ही जाऊन तिथे शिकू शकता. तर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे काही प्रॉब्लेम असेल तर सांगा मित्रांनो. आणि ॲप इन्स्टॉल करा मित्रांनो. ॲपमध्ये बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.